नमस्कार, मी सोनाली उमलत्या कळ्यावरती तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। आजच्या कवितेचं नाव पाऊस असाही असेल कदाचित। कवयित्री सोनाली चहाकर। वर पाहिलं आकाशात ढगांची गर्दी झाली होती। वर पाहिलं आकाशात ढगांची गर्दी झाली होती। आजची ही गर्दी जरा जास्तच दर्दी झाली होती। ढगांची भेटी गाठी सुरू होत्या। माणसांच्या होतात ना एकमेकांशी, अगदी तशाच ढग एकमेकांच्या आणखी जवळ आल्याने मग ठिणग्या पडू लागल्या। माणसांमध्ये पडतात ना समजाच्या गैरसमजाच्या, अगदी तशाच कोणाचं कोणाशी भांडण झालं असेल, दोन जीवांची मनात नसताना ताटातूट झाली असेल, पाणावलेल्या डोळ्यांच्या आत भावना दाबली गेली असेल, मग कोणाला तरी वाटलं असेल मी कुणाच्या मनी नाही, माझ्या कुणी जीवनी नाही, मी कुणाच्या मनी नाही, माझ्या कुणी जीवनी नाही। येथे कोणाचंच कोणी नाही, प्रत्येकाच्या दुःखाची कहाणी। येथे कोणाचंच कोणी नाही, प्रत्येकाच्या दुःखाची कहाणी नवी। या साऱ्यांनीच अश्रूंची वाट अडवली असेल खरी, या साऱ्यांनीच मग अश्रूंची वाट अडवली असेल खरी। अडवलेले अश्रू थांबतील याची तरी काय खात्री, अडवलेले अश्रू थांबतील याची तरी काय खात्री। ढगांकडे याचना केली असेल मग कोंडलेल्या भावनांनी, ढगांकडे याचना केली असेल मग कोंडलेल्या भावनांनी। हाक त्यांची ऐकली असेल ढगांच्या नयनांनी, हाक त्यांची ऐकली असेल ढगांच्या नयनांनी। तुमच्या मग पाऊस म्हणाला असेल तुमच्या वाटणीचं दुःख घेऊन मी कोसळतो आहे, तुमच्या वाटणीचं दुःख घेऊन मी कोसळतो आहे। भावना तुमच्याच मी मात्र पडतो आहे, भावना तुमच्याच मी मात्र पडतो आहे। मग पुन्हा म्हणाला असेल माणसांनो तुमचे दुःख दाबत जाऊ नका, माणसांनो तुमचे दुःख दाबत जाऊ नका, तुमचे अश्रू मला गाळायला लावत जाऊ नका, माणसांनो तुमचे दुःख दाबत जाऊ नका, तुमचे अश्रू मला गाळायला लावत जाऊ नका। हा जो पडतो आहे ना तो पाऊस नाही, हा जो पडतो आहे ना तो पाऊस नाही, तुमच्या दुःखाचा पसारा आहे। हा जो पडतो आहे तो पाऊस नाही, तुमच्या दुःखाचा पसारा आहे। ज्यात तुम्ही मनसोक्त भिजता आनंदाने तो तुमच्या भावनांचा कचरा आहे, ज्यात तुम्ही मनसोक्त भिजता तो तुमच्या भावनांचा कचरा आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी उमलत्या कळ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका।